आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची शोभायात्रा उत्साहात पार पडली। वार्ताहर अनिल पाटील। वाडा तालुक्यातील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून पारंपरिक व भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती। या शोभायात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात पारंपरिक पोशाख परिधान केला होता आणि अनेकांनी विविध संतांचीही वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले। या शोभायात्रेत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हरिनामाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज की जय अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता। डफ, मृदुंग, टाळ यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिगीतांच्या साथीनं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं। शोभायात्रेमध्ये मुलांनी सांस्कृतिक कलाकृती, पताका, फलक यांचा वापर करून संत साहित्यातील संदेश प्रकट केला। अनेकांनी पायी दिंडीच्या रूपातही सहभाग नोंदवला। काही ठिकाणी पालखी देखील नेण्यात आली होती, ज्यात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सजवून ठेवण्यात आल्या होत्या। शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं महत्त्व समजावून सांगितलं। त्यांनी सांगितलं की ही यात्रा केवळ एक परंपरा नसून ती भक्ती, शिस्त व एकत्रिततेचे प्रतीक आहे। विद्यार्थ्यांनी यातून संस्कार व आध्यात्मिक मूल्ये आत्मसात करावी। शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळांचे शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी सहकार्य केले। विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या दिंडीला विशेष रंजत आली। जिल्हा परिषद शाळा चिंचघर येथे शिक्षक व विद्यार्थी यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यावेळी श्री गणेश शंकर गावितसर, सौ महादेवी नागनाथ नवबादे, सौ सुभदा शरद बागुल, श्री नागनाथ कल्पा नवबादे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। वाडा तालुक्यातील विविध शाळांमध्ये अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीनं आषाढी एकादशी साजरी केली गेल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव व सांस्कृतिक जाणीवा विकसित होत असल्याचं चित्र दिसून आलं। धन्यवाद।